नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा जलसुरक्षा या विषयाचा तास घेणार आहोत. आणि या तासाला आपण जलसुरक्षेचा जो काही पहिला घटक आहे, पर्यावरण आणि परिसंस्था, या पहिल्या घटकावर आधारित उपक्रम क्रमांक 1 आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे कोणते उपक्रम आपल्याला हवेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. इयत्ता 10वी जलसुरक्षा घटक क्रमांक 1 उपक्रम क्रमांक 1. उपक्रमाचे नाव: मानवी हस्तक्षेपामुळे तुमच्या परिसंस्थेवर किंवा जलस्रोतावर झालेला परिणाम अभ्यासा. बघा, या उपक्रमाचा उद्देश आणि महत्त्व: अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. निसर्गाकडून मिळणारे पाणी नेहमी शुद्ध असते. अजैविक व जैविक घटकांचा एकमेकांशी संबंध आणि त्यांच्यातील आंतरक्रिया याला परिसंस्था असे म्हटले जाते. यामुळे आपणास विशिष्ट परिसराचे स्थान कसे आहे, त्या ठिकाणी असणारे हवामान, त्या ठिकाणची भूरचना, खडक, जमीन, जलप्रवाह प्रणाली यांचा अभ्यास करता येतो. या पद्धतीने याचं उत्तर लिहायचे. त्यानंतर दुसरं, उपक्रमासाठी नियोजित केलेला कालावधी. उत्तर: हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी नियोजित कालावधी 8 दिवसाचा आहे. साहित्य व उपकरणे: पेन, पेन्सिल, नोंदवही, मोबाईल, लॅपटॉप, पुस्तक, संदर्भ ग्रंथ इत्यादी. पुढचा मुद्दा: उपकरणाची कार्यपद्धत. मानवी हस्तक्षेपामुळे जलपरिसंस्था, जलस्रोतांची झालेली हानी व त्यातील घटकांवर झालेल्या परिणामाची विशेष नोंद सह माहिती जलीय परिसंस्थेचे गोड्या पाण्यातील परिसंस्था व खाऱ्या पाण्यातील परिसंस्था असे 2 मुख्य प्रकार केले जातात. परिसंस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी पाण्याची नितांत गरज असते. पाणी नसेल तर पोषक द्रव्ये वाहून नेली जाणार नाहीत. जैवविविधता ही पाण्यावरच अवलंबून असल्याने पाणी आणि परिसंस्था ही परस्परावलंबी असून त्यांचा जवळचा संबंध आहे. लोकसंख्या वाढ हा जलपरिसंस्था स्रोतांची हानी होण्याची एक कारण आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्याचप्रमाणे मानवाने आपल्या सुखसोयीसाठी नदी, तलाव, समुद्र या ठिकाणी अतिक्रमण करून त्या ठिकाणी रस्ते, घरे इत्यादी बांधकामे केल्यामुळे जलपरिसंस्था नष्ट होऊ लागल्या आहेत. मानवी हस्तक्षेप: स्थापत्य, अभियंते, रस्ते, मार्ग, पूल, शहर विकास, सांडपाणी व्यवस्था, सिंचन, पाणी पुरवठा योजना नागरी जीवन समृद्ध करण्यासाठी निर्माण करत असतात. असे लक्षात येते की अभियंत्रणेची व्यवस्थेकडे केवळ निर्जीव बांधकामे म्हणून करतात. या ठिकाणी अतिक्रमण केल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण होतात. औद्योगिकरण: विज्ञानाच्या सहाय्याने मानव अधिक प्रगती करत आहे. यामध्ये औद्योगिकरण यांचा झपाट्याने वाढ व विस्तार होत आहे. यामध्ये कारखान्यात वापरले जाणारे पाणी ही नदी पात्रामध्ये सोडले जाते व त्यामुळे त्या ठिकाणी असणारी परिसंस्था नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कीटकनाशके: सध्या बरेच शेतकरी पिकांवर किडींचा बरोबरच बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकाचा जास्तीत जास्त वापर करतात. यामुळे हे तणनाशक व कीटकनाशके पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जाऊन ज्या ठिकाणी पाणी साचते अशा ठिकाणी मिसळतात.
व यामुळे त्या ठिकाणी उपलब्ध परिसंस्था व प्राणी यांच्यावर परिणाम होतो व ते नष्ट होऊ लागतात. खनिजे व ज्वालाग्राही तेल. कधीकधी समुद्रपृष्ठावर अपघात घडून येतात, त्यामुळे जलप्रदूषण घडून येते. खनिजे व ज्वालाग्राही तेलांची वाहतूक बहुधा जहाजातून होते. त्यातील तेलाची त्वचा फुटून तेल समुद्रावर पसरते. अशा पाण्यामुळे पक्षी व मासे व इतर जलचर नष्ट होतात व परिसंस्था नष्ट होते. उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना. पृथ्वीवर सजीवसृष्टी चांगली राहण्यासाठी आपणाला पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही काय शिकलात? या उपक्रमातून आपण सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी परिसंस्था महत्त्वाची आहे हे शिकलो. नवीन काय शिकलात? मानवाने विज्ञानाच्या मदतीने मोठी प्रगती केली, तरीही आपण निसर्गाशिवाय आपले अस्तित्व राहणार नाही. निष्कर्ष: अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. यासाठी आपण आपल्या परिसरात असणाऱ्या जलस्रोत व जलपरिसंस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. उपक्रमाविषयी आपले मत, अनुभव लिहा. हा उपक्रम पूर्ण करत असताना आपणाला निसर्ग निर्मिती परिसंस्था टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचे समजते. तसेच आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या परिसंस्था सुरक्षित राहतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पालकांची मदत. हा उपक्रम करण्यासाठी ज्यावेळी अडचणी आल्या त्यावेळी काही माहिती पालकांकडून मिळाली. तसेच त्यांच्या काळातील परिसंस्था कशा होत्या हे समजण्यास मदत झाली. पालकांचे मत. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. या पूर्ण करण्यासाठी आपण निसर्गावर अवलंबून असतो. निसर्ग व त्यातील जैविक व अजैविक घटक त्यामुळे समजतात. सहकार्य घेतलेले व्यक्ती. हा उपक्रम पूर्ण करण्यास मला आमच्या शाळेतील शिक्षक, मित्र, आईवडील, भाऊ, बहीण यांचे सहकार्य लाभले. वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी. इयत्ता 10वी जलसुरक्षा पुस्तक. कुमार विश्वकोश, जलप्रदूषण, पर्यावरण इत्यादी साहित्य व पुस्तकांचा उपयोग झाला. कृती. कारण: वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर, कीटकनाशकांचा वापर इत्यादी कारणांमुळे पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. असे प्रदूषित झालेले पाणी नदीमध्ये सोडले जाते, त्यामुळे त्या ठिकाणी प्रदूषण होते. परिणाम: औद्योगिकरण, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर, कीटकनाशकांचा वापर इत्यादी कारणांमुळे पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. असे प्रदूषित झालेले पाणी नदीमध्ये सोडले जाते, त्या ठिकाणी जलचर प्राणी असताना अशा पाण्यात विरघळणारे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. त्यानंतर हे चित्र जलपरिसंस्थेचं. यासारखे अजून चित्र आपण या ठिकाणी लावणार आहोत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जलसुरक्षेच्या पहिल्या घटकावर आधारित उपक्रम कार्य या ठिकाणी पूर्ण केलेले. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे इतर उपक्रम, प्रकल्प अभ्यासण्यासाठी आपल्या चॅनलच्या जलसुरक्षा या प्लेलिस्टला व्हिजिट द्या. थँक्यू. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.